फलंदाजीसाठी आमंत्रित केले फलंदाजीसाठी एस.पी. वांगणे संघाला. हा एस.पी. वांगणे संघ आपला 12वा प्रतिनिधी नाही. ऑलरेडी आपल्याला 2 बॉलांची पेनल्टी दिलेली आहे आणि 2 रनांची सुद्धा आता 12वा प्लेयर नसल्यामुळे आपल्याला लागलेली आहे. याची नोंद घ्यायची आहे कारण हे नियम प्रत्येक संघाला लागू आहेत. पहा जांभोली संघासाठी इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. जांभोली गावचे स्वप्नील पाटील एक उद्योजक आहेत. त्यांच्याकडून जांभोली संघासाठी खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. एस.पी. वांगणी संघाचे ट्रम्प कार्ड ओपनिंग प्लेयर पाहायला भेटतो. स्ट्राईक एंडवरती आपल्याला विरेशला पाहायला भेटतो. तर नॉन स्ट्राईकवरती गणेशला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सिद्ध झालाय. गोलंदाज जयला पाहतोय आपण. पंच वॉर्निंग द्यायची आहे दोन्ही संघांना. टायमिंग इथं काउंटडाऊन चालू आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायची आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये आपलं 5वं एक प्लेयर 30 या सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. जर 20 मिनिटाच्या वर आपण वेळ घेतला ही पेनल्टी सुद्धा आपल्याला भोगावी लागेल. चला सामना चालू होतोय. राईट आर्म राऊंड विकेटने स्ट्राईक एंडवरती लेफ्ट आर्म फलंदाज. फुलटॉस चेंडू बीट झाला. इथे फलंदाज पंच आम्हाला बीमरचा इशारा करत असताना पहिला चेंडू बीमर फेकत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव इथे बहाल करतोय तो एस.पी. वांगणी संघाला. खातं ओपन होते. एस.पी. वांगणी संघाचं एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पहिली धाव मिळते ती. लेफ्ट आर्म फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहिलं की हे परिस्थिती असते प्रत्येक गोलंदाजाची पाहायला भेटते. कुठेतरी मनामध्ये दडपण असतं. त्या दडपणामध्ये पहिला चेंडू स्क्वेअर पाहायला भेटला. पुढचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाही. चेंडू गेलाय धन धन करीत. पहिला चेंडू फेस करत असताना हा आलाय तो फलंदाज विरेशच्या बॅटमधून 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. आघात करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 30 या सर्कलच्या बाहेर फक्त 2च क्षेत्ररक्षक असतात. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळून काढलाय आणि 4 धावा वसूल करत असताना विरेशला पाहतोय आपण. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अतिश ज्याने बहारदार अशी केली आपल्या बॅटमधून 44 धावांची केली गेले. त्याच अतिशला इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय आमचे सर विक्रांत सर यांच्याकडून. आणि या दरम्यान इथे ज्या फलंदाजाच्या बॅटमधून चौकार आला होता त्याच फलंदाजांना जाळ्यामध्ये अडकवत असताना मिळावच्या दिशेने क्षेत्र तैनात केला आणि झेलच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागते ते विराजला. विराजने पहिल्या चेंडूवरती त्याच दिशेने फटका केला होता. लगेच क्षेत्ररक्षकामध्ये विवरचना चेंज केली. त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक तैनात केला आणि जाळ्यामध्ये अडकवले. पहिला झटका दिलाय तो एस.पी. वांगणी संघाला विरेशच्या स्वरूपामध्ये गोलंदाज जयने. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती वन डाऊनचा फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज मानलं जातं. तीच जागा भरून काढण्यासाठी इथे नवीन फलंदाज जितेंद्रला पाहतोय आपण. खूप साऱ्या अपेक्षा असतील कारण दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज इथे बाद झालाय. निराशजनक कामगिरी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर झेलच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतं विराशला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जितेंद्र राईट आर्म फलंदाज पाहायला भेटतो स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटने सज्ज पुन्हा एकदा त्याच्यासाठी सामना करेल जितेंद्र. फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि फ्लिक करत असताना चेंडूला फेकून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटलाय. पायामध्ये चेंडू होता. फ्लिक करून चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. 6 धावांनी आघात करत असताना पाहतोय आपण फलंदाज जितेंद्र आल्या आल्याच आपल्या नावाचा परिचय देत असताना जितेंद्रला पाहिलं आपण. वन डाऊनचा फलंदाज कसा असावा त्याचं प्रात्यक्षिक देत असताना जितेंद्रने पहिल्या चेंडूवरती 6 धावा वसूल केल्यात. मागच्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं होतं. कुठेतरी मनामध्ये दडपण होतं ते कमी केलं होतं. परंतु या चेंडूवरती पुन्हा अगदी दबावामध्ये आणलं इथे गोलंदाजाला फलंदाज जितेंद्रने.
दर्पणामध्ये आहे तो जय गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज जयला पाहतोय आपण. कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे जयचा. षटकार आल्यानंतर निर्धाव चेंडू फेकत असताना फ्लिक करण्याचा प्रयत्न होता फलंदाज जितेंद्रचा, परंतु अपयशी ठरलाय. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, बीट झालाय फलंदाज. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क पुन्हा पाहायला भेटत नाही. लगातारचा हा दुसरा चेंडू बीट करत असताना गोलंदाज जयला पाहतोय. कमबॅक गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार आल्यानंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 10 धावा पाहायला भेटतं. एक गडी बाद SP वागणी संघाच्या. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा जितेंद्र ज्याच्या बॅटमधून आपण एक 6 पाहिला होता. पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतो, वेगावरती स्वार होऊन बीट करत असताना फलंदाज चेंडू अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना बीट केले. पुन्हा एकदा तिसरा चेंडू पाहायला भेटते. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 10 धावा, एक गडी बाद, 11 धावा, 11 धावा आहेत SP वागणी संघाच्या. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दुर्गेशला पाहतोय. पण PTUचं दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले. छोट्याशा कांद्यावरती मोठी जबाबदारी देत असताना वैभव खूप मोठी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी कशी पार पडेल पाहायला भेटेल गोलंदाजी करत असताना. राईट आर्म राऊंड विकेटने शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. वारंवार तोच फटका केला असताना आपण फलंदाजांना पाहतोय SP वागणी संघाच्या, परंतु बॅटचा चेंडूचा तेवढासा चांगला संपर्क पाहायला येत नाही. चेंडूवरती नजर हवी असते या फटका खेळण्यासाठी, परंतु नजरमध्ये कुठेतरी व्यक्ती. पुन्हा एकदा दुर्गेश. पुन्हा एकदा आता मात्र चेंडूची लाईन ओळखली आणि चेंडूला फेकून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स, सीमारेषा पार. 4 धावांनी खातं ओपन करत असताना फलंदाज पाहतोय आपण गणेशला पाहतोय. मागच्या षटकामध्ये एकही चेंडू फेस केला नव्हता गणेशने, परंतु या चेंडूवरती चांगला फटका केला असताना फ्रँकच्या दिशेने हा आलेला चौकार. पुन्हा एकदा दुर्गेश सरळ रेषेमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षे येईल अडवेल या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एक धाव पूर्ण करत असताना सिंगलवरती प्राधान्य देत असताना गणेशला पाहतोय. मोठा फटका आल्यानंतर सिंगलला प्राधान्य देत असताना गणेशला पाहिलं. हीच तर एक चांगल्या खेळाडूची ओळख असते. फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बीमरचा इशारा पंच आम्हाला करता नो चेंडू पाहायला भेटतोय. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला जयकडून एक बीमर पाहायला भेटला होता, त्यानंतर चांगली गोलंदाजी करत असताना. परंतु या ओव्हरमध्ये दुर्गेश 2 चेंडू चांगले फेकल्यानंतर बीमर फेकत असताना नोचा इशारा, नो +1 अशा 2 धाव फलकावरती SP11 वागणी संघाच्या ॲड होतील. पुढचा चेंडू फ्री हिट असेल, मोठी संधी असेल, मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी फलंदाज गणेशकडे असेल. फ्लिक केला चेंडूला, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स. सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. फलंदाज गणेशच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. चांगलं कव्हरिंग पाहायला भेटतं युट्यूबच्या माध्यमाने. आपल्या या स्पर्धेला लावलेले टेंक्रिक रोहन रॉय त्यांच्या समवेत सौरभ कांबळे कॅमेरामॅन आपले योगा. चांगलं कव्हरिंग पाहायला भेटते आपल्याला योगाकडून. आता मात्र इथे फलंदाज बाद होत नाही. कोणत्याही गोलंदाजाला आवडत नाही षटकार चौकार आल्यानंतर त्याचंच प्रत्युत्तर देत असताना ज्या फलंदाजांनी 2 चौकार मारले होते त्या फलंदाजाला इथे बाद करत असताना कॉर्बियनच्या स्वरूपामध्ये
दुर्गेशला पाहतोय. दुसरा झटका एस.पी. वांगणी संघाला. नेट नंबर 4 वरती नवीन फलंदाज पाहतोय आपण जुनेतला स्ट्राईक एंडवरती सामना करेल गोलंदाज दुर्गेशचा शेवटचा चेंडू असेल P2च्या दुसऱ्या षटकामधला हा शेवटचा चेंडू. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हवेमध्ये चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक वैभव चुकी होते वैभव करून आणि चुकीचं रूपांतर एक धावमध्ये करत असताना लगेचच फलंदाज पाहिले आपण एस.पी. वांगणे सांगत जीवनदार मिळते नवीन आलेला फलंदाज हवेमध्ये फटका होता. झेलची सुवर्ण संधी होती परंतु वैभवकडून थोडीशी चुकी पाहायला भेटली आणि त्या चुकीचं रूपांतर एस.पी. वांगणी सकाळ संघ खेळाडू एक धावमध्ये करत असताना दोन षटक समाप्त 2 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण एस.पी. वांगणी संघाच्या 2 गडी बाद 23 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सूरजला पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये फटका घेतलाय फटक्याखाली क्षेत्ररक्षक. आता मात्र कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही. पहिल्या चेंडूवरती जीवनदार मिळालं होतं जुनेदला परंतु या चेंडूवरती चांगला क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं आणि फलंदाज इथे बाद होतोय. हा लागणारा एस.पी. वांगणे संघाला तिसरा झटका. जुनेदची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतो इनॅट नंबर 5 वरती उभेतला पाहतोय. जुनेदचं विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या चेंडूवरती जर जीवनदार मिळालं होतं पण जीवनदारचा पुरेपूर फायदा घेऊ शकला नाही. पुढच्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलं त्याला. पण रोहित रॉय कुठे असेल आपण लवकरात लवकर संपर्क साधा. दीपक आपल्याशी कॉन्टॅक्ट करत आहे. बेट केलाय वेगावरती स्वार झालाय गोलंदाज सूरजला पाहतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी गोलंदाजी करत असताना वेगावरती स्वार होऊन फलंदाजांना इथे थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो सूरज. ज्या फलंदाजाच्या नावावरती हा संघ ओळखला जातो उभेत त्याच फलंदाजाला इथे बेट करत असताना चांगली गोलंदाजी. आता मात्र एक साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला तिथे स्वतः यश कर्णधार वैभवला पाहतोय आपण चांगलं क्षेत्ररक्षक. एकच धावेवरती समाधान.
पुन्हा एकदा सूरज फुलटॉस चेंडू विरकावण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. बॉडीवरती चेंडू आदळलाय आणि चेंडू फील्ड होईल त्या दरम्यान एक धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण फलंदाज जितेंद्रला फिरून खेळण्याचा प्रयत्न होता फटक्याचा, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क तेवढा पाहायला भेटला नाही. चेंडूवरती नजर ठेवावी लागते असा फटका खेळण्यासाठी, परंतु बीट झालाय फलंदाज जितेंद्र. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल. ऑफ साईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट होतोय उभे. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते सूरज करून वारंवार बीट करत असताना फलंदाजांना अजूनही एकही मोठा फटका खेळू देत नाही. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती तेवढीच महान करत असताना गोलंदाज सूरजला पाहतोय आपण. वय वर्ष पाहिले तर त्याचं 15 ते 16 वर्ष असेल. आता मात्र वेट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चुकी पाहायला भेटते. संधी उपलब्ध करून दिली होती ज्या फलंदाजाच्या नावावरती हा संघ ओळखला जातो, त्या फलंदाजाला जे बाद करण्याची सुवर्ण संधी होती. क्षेत्ररक्षक चुकी आणि चुकीचं रूपांतर लगेच एक धावेमध्ये करत असताना फलंदाज उभेदला तिसरा षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण फक्त 26 धावा. चांगली गोलंदाज सूरज करून फक्त 3 धावेंचं षटक हाताळलंय त्याने आणि एक गडी बाद केले. मूर्ती लहान कीर्ती महान अशी गोलंदाजी पाहायला भेटली सूरजची. 3 धावेंचं षटक हाताळले आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि एका फलंदाजाला बाद करण्याची यशस्वी ठरलाय. दुसरा फलंदाज सुद्धा बाद झाला असता परंतु क्षेत्ररक्षकाची चुकी पाहायला भेटली. कुठेतरी नशीब बलवंत म्हणावे लागेल. उभेच चौथं षटक जयचं. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, तेवढा चांगला सन्मान देत असताना खेळून काढलाय आणि एक धाव पूर्ण. इथं ओव्हरथ्रोच्या सर्वामध्ये धावा बहाल करत असताना जांभील ए संघ पाहतोय. दुसरे धाव कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रनआउटची संधी, परंतु सुखरूपरित्या पोहोचले ते फलंदाज आणि 3 धावा पूर्ण करत असताना फलंदाजांना पाहतोय आपण चांगले रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा जेव्हा संधी भेटते ना तेव्हा संधीचं सोनं करत असताना धाव फलक पुढे नेत असताना पाहतोय आपण SP वांगणी संघाचे फलंदाज जितेंद्र आणि उबेदला पाहतोय आपण. जय वैयक्तिक दुसरं व सांगितलं चौथं षटक घेऊन सज्ज झालाय. पहिला चेंडू चांगला पाहायला भेटला होता जयचा. पुन्हा एकदा जय सज्ज झालाय. आता मात्र स्ट्राईक एनवरती जितेंद्रला पाहतोय. पॉवर पहिलं षटक खेळत असताना 3 चेंडू बीट केले होते या फलंदाजाला गोलंदाज जयने. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय त्या फलंदाजीसाठी. आता मात्र कॉडबेनची अपील आणि अपील इथे उचलून धरत असताना पंचनी इथे फलंदाजाला बाद केलंय. चौथा झटका बसवतो SP वांगणी संघाला जितेंद्रच्या स्वरूपामध्ये. एकोणतीस धावा फालकावरती पाहायला भेटतात आपल्याला. SP वांगणी संघाचा नवीन फलंदाजीसाठी स्ट्राईक एनवरती रोहितला पाहतोय सामना करेल जयचा.
चांगली गोलंदाजी वेगावरती स्वार होऊन जयला पाहतोय आपण. गोलंदाजी करत असताना वारंवार फलंदाजांना इथे बेट करतोय. कमबॅक गोलंदाजी कशी असावी, जशी सूरजने केली तशीच गोलंदाजी आता मात्र जय सुद्धा करत असताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा बेट केलंय, पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आत्ता मात्र लाईन मिस करत असताना पंच आम्हाला इशारा करतायत वाईटचा. एक्स्ट्राच्या सर्व्हमध्ये धावा मिळत असताना एसपी लेव वांगणी संघाला. पुन्हा एकदा जय. तर मग फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची इनरत घेऊन चेंडू जातो फाईन लेगमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज, चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलंय. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात क्षेत्ररक्षकाने. एकच धाव मिळेल. फलंदाज रोहितला धावफलकावरती पाहायला भेटतात 31 धावा, 4 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. उबेच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू, आणि चेंडू फेलून काढलाय मिडविकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसले. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावांनी आघात करत असताना गोलंदाज जयच्या विरुद्ध आलेला हा षटकार. चांगली फलंदाजी जय उबेदची पाहायला भेटते आपल्याला. त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. तोच उबेद आपल्या नावाचा परिचय देत असताना खेळून काढलाय हा 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. चांगली गोलंदाजी केली होती, परंतु उबेदने या चेंडूवरती एक मोठा फटका खेळत असताना चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी दाखवत असताना पुन्हा एकदा लाफ केला मिडॉनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकी पाहायला भेटते. दुसरं जीवनदान मिळते उबेदला. तोच क्षेत्ररक्षक पहिल्या टायमाला सुद्धा झेल खाली होता, आणि या टाइम सुद्धा तोच क्षेत्ररक्षक होता. 2 टाइम त्या क्षेत्ररक्षकाने जीवनदान दिले उबेदला. त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेईल का पाहावे लागेल येणाऱ्या काही चेंडूमध्ये. 4थं षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 38 धावा, 4 गडी बाद. शेवटचा षटक असेल या षटकामध्ये फक्त 4 चेंडू फेकावे लागतील जांभूळ ए संघाला, कारण 2 चेंडूची पेनल्टी होती एसपी लो वांगणी संघाला. त्यामुळे या ओव्हरमध्ये फक्त 4 चेंडू फेकावे लागतील जांभूळ ए संघाला. बेनिफिट असेल 2 चेंडूंचं. जांभोली बी संघ पाहतोय आपण, वैभवचा संघ. यापुढे होणारा सामना जांभोली ए विपक्ष राज क्रीडा मंडळ कुलगाव संघामध्ये. 2 संघामध्ये हा नाणेफेकी केली जाईल इनिंग ब्रेकमध्ये. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचे, अन्यथा आपण सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडला ना आपण आला नसाल तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. त्याच पॅनलाइजचा इथे SP संघाला सुद्धा लावलेले आहे 2 चेंडू ची पेनल्टी. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आदळलाय, अपील केले आणि अपील इथे पंचांनी उचलून धरले. पहिला 5वा झटका बसतोय तो SP वांगणी संघाला. उबेदच्या स्वरूपामध्ये झेलच्या स्वरूपामध्ये 2 टाइम जीवनदान मिळालं होतं उबेदला, परंतु लेग बी 4च्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागते. उबेदची केली संपुष्टात. नवीन फलंदाज रमेशला पाहतोय आपण. खूप सारा अनुभव आहे रमेशकडे, अनुभव पणावा लावायला लागले. शेवटचे 3 चेंडू असतील. क्लिक केला लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावत आहेत, परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. दन करत हा आलेला रमेशच्या बॅटमधून 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतो आपल्या संघासाठी. खेळी करत असताना पहिल्या चेंडूवरती 4 धाव वसूल करतोय. हा जांभेली ए संघ विपक्ष राज क्रीडा मंडळ कुलगाव.
दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाईल. 2 चेंडू असतील शेवटचे. गोलंदाज हर्षदचे. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये फ्लिक केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आता मात्र सज्ज करण्यात आलेले आहे. आणि एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट रमेशकडून पाहायला भेटते आपल्याला. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोहितला पाहतोय आपण. बॉलिंग सुद्धा चांगली पाहायला भेटते आणि 2 धाव पूर्ण. शेवटचा चेंडू या षटकामधला, या इनिंग मधला. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झाले गोलंदाज. आता मात्र लॉफ केला विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसले. चेंडू गेलाय. शेवटच्या चेंडूवरती आघात केलाय 6 धावांसाठी. या मिळतील ते 6 धावा एस पी वांगणी संघाला. 5 षटक समाप्त झाले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय तब्बल 50 धावा. येणारे 30 चेंडू 51 धावांची गरज असेल विजयासाठी जांभवली बी संघाला. आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील या ऐकूया आमचे साथी समालोचक अनुजी मोरे सर, मॅन फ्रॉम शिरगाव यांच्या गोड आवाजामध्ये. पंच जुना चेंडू जमा करायचा. ठीक आहे.
धन्यवाद. थँक्यू सो मच. जितू सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात आणि आता ऑन गोईंग मॅचकडे आपण वळतो. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं मॅच नंबर 2 एका बाजूला फाईट करत असताना टीम पाहायला मिळेल ज्याचं गेम जांभिवली बी हा संघ खेळतोय आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळतो SP11 वांगणी. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तिथं धावा बनल्या गेल्या 51 धावांचं खऱ्या अर्थानं 50 धावा खऱ्या अर्थानं धावफलकावरती आहेत आणि 2 रनाची पेनल्टी देखील पण इथं ॲड केलेली आहे. येस 2 रनाची पेनल्टी आहे त्यामुळे आपण पाहतोय बॅटिंग करत असताना जेव्हा पहिली ओव्हर कंप्लीट होईल त्या 2 धावा आपण पेनल्टीच्या ॲड करणार आहोत टीम जांभिवली टीममध्ये आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 50 धावा बनल्या गेल्यात 51 धावांचं लक्ष आहे. टीम चेंज द गेम जांभिवली बिया संघाला वैभव आणि जय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघा टीम जांभिवली ए संघ इथे उपस्थित झालेला आहे आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम कुळगाव संघ राज क्रीडा मंडळ कुळगाव आपल्याला लास्ट अँड फायनल कॉल आहे. जसा पहिला बॉल पडेल आपण इथे कॅप्टन उपस्थित नसाल तर डायरेक्टली पॅनलाइज करण्यात येईल. पहिल्या दिवसापासून आपण हे जे नियोजन आहे या स्पर्धेचे तुम्हाला पोचवतोय. ज्या नियम अटी या स्पर्धेच्या आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोचवतोय कारण की जांभिवली ए संघाचा इथे संघनायक उपस्थित आहे. टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव लास्ट अँड फायनल कॉल. जर पहिला बॉल पडला डायरेक्टली तुमच्या संघाला पॅनलाइज करण्यात येईल. आपल्याला वारंवार ऑन यूट्यूब लाईव्ह ही सूचना पोचवतोय. मागच्या मॅचला देखील आपण पॅनलाइज केले समोरच्या संघाला. पहिल्या मॅचमध्ये देखील पेनल्टी, दुसऱ्या मॅचमध्ये देखील पेनल्टी आहे आणि तिसऱ्या मॅचमध्ये जर परत एकदा पेनल्टी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लेट येऊ शकतात, काय हरकत नाही आहे. परंतु समोरचा संघ इथे उपस्थित आहे हे नोंद घ्या. चला यस मॅचला होते सुरुवात. 51 धावांचं लक्ष आहे. स्ट्रायकिंगला वैभव पवार हो यावेळेस ऑन साईडला मिड ऑनला डीपमध्ये फिल्डर आहेत. स्टॉप केलं पहिला बॉल. चेंज द गेम जांभिवली बी हा संघ खेळतोय. त्याच्या अगेन्स्ट SP11 वांगणी दोन्ही दिग्गज संघ आमने सामने फाईट करतात. एका बाजूला जांभिवलीवरून हा संघ आलाय, दुसऱ्या बाजूला पाहिलं तो वांगणीवरून हा संघ इथे दाखल झालाय. बॉल तयार राईट द विकेट. पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न आणि परतावं लागेल मैदानाचा बाहेर. महत्वाची विकेट गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. वैभव पवार सारखा खेळाडू मैदानाचा बाहेर परततोय. नक्कीच नाराज असतील. बॅटची लिडिंग एज आणि एच अँड गॉन. परतावं लागेल मैदानाचा बाहेर वैभव पवार यांना. आणि सातत्याने आपण पाहिलं तर वैभव पवार म्हटलं तर सातत्यानं जे वाकलन संघाला बांधण्याचं काम करत असतात आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची यशस्वी आयोजक म्हणून नाव घेतलं जातं असे वैभव पवार यांचा संघ खेळतोय. इज द गेम जांभिवली बिया संघ खेळतोय आणि जांभिवली म्हटलं तर सातत्याने भरपूर मोठमोठे खेळाडू या गावातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. जरूर नुकतंच जांभिवली ए संघ देखील खेळणार आहे इन ॲक्शनमध्ये. मनीष 11 जय हनुमान जांभिवली नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला आणि त्याच्या विरोधात कुळगाव संघ. बघा लास्ट अँड फायनल कॉल आहे तुम्हाला. आपण लवकरात लवकर या विनंती आहे. तुषार देखील इथे उपस्थित आहेत जांभिवली ए संघाचे कॅप्टन. पुढचा बॉल लो फुल टॉस बॉल अगदी ओपन बॅश यावेळेस फेस ओपन केला बॅटचा आणि हलक्या हाताने ढकललं. एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतो धावफलक आता अकाउंट ओपन झालाय टीम जांभिवली बी संघाचा. धावांचं आपण लक्ष पाहिलं तर इथे 51 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे.
2 रनाची या संघाला पेनल्टी देखील आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 2 बॉलची देखील पेनल्टी देण्यात आली लेट आल्यामुळे आणि आता देखील आपण पाहतोय पुढचा बॉल बॉल तयार. आडवा बॅटने स्ट्रोक स्वीप केलाय. फटकाला जवाब पाहायला मिळतोय. देखना स्ट्रोक यावेळेस आलाय बॅटमधून जयच्या आणि धन 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 करत बॉल चालला आकाश बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा नेत्रदीपक स्ट्रोक चौकार. सहा धावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन अ बोर्ड. 6 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. मी विनंती करेन विक्रांत कांबळे साहेबांना की आपले सुभाष से टॉस करायचा नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला टॉस आपण करतोय नेक्स्ट मॅचचा. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय स्कूप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे मात्र ॲड जरूर झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस पहिलं जरूर कंप्लीट झालंय बघा. 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 रन आपण जे पेनल्टीचे इथे ऍड करतोय आणि आता धावफलक जम पोहोचलंय टीम जांभिवली संघाचं 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन अ बोर्ड. वैभव यांचे सुभाषचे आपण करणार आहोत टॉस. एका बाजूला कुळगाव संघ, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना मनीष 11 जय हनुमान जांभिवली ए हा संघ खेळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट राज क्रीडा मंडळ कुळगाव. आणि नक्कीच आपण पाहतोय 2 बॉलची पेनल्टी देण्यात आलेली आहे टीम कुळगाव संघाला. टॉस जिंकलाय कुळगाव संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केलाय टीम जांभिवली ए संघाला बॅटिंगसाठी. बॉलिंग नेमवरती उबेद आलेत. राईट साईडला व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी 4 व्हीलर आहे थोडंसं टर्न करा. बघा व्यासपीठाच्या समोर जी बाईक आहे ती देखील काढा विनंती आहे. MS058620 जी बाईक आहे ती देखील काढायची विनंती आहे व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला. थिंक तेजसची 4 व्हीलर आहे की काय त्या बाजूला. चला 9 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 5 ऑन. पुन्हा एकदा एक चांगली लढत पाहायला मिळते. 51 धावांचा पाठलाग करायचं आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती लागले गेलेत. दुपारचं सत्र आपण पाहतो. या स्पर्धेचं आज दुसरा दिवस या स्पर्धेचा संपन्न होतोय. राईट मोद विकेट उभेत. बॉलिंग मार्कवरती स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. उंचावरती बॉल फटका तर सजवला आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतात 4. तेरा धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार.
अजून एक स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहेत. एक सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलंय 14 धावसंख्येवरती. 14 ऑन ए बोर्ड. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आणि 14 धावा बनले गेलेत. 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. या 4 बॉलमध्ये किती धावा बनतात पाहणं गरजेचं राहील. एका बाजूला आपण पाहतोय चेंज द गेम जांभिवली बी हा संघ खेळतोय आणि इन मध्ये समोर देखील चांगला संघ आहे. वांगणीतील एक नामांकित संघ म्हणून ज्याकडे पाहिलं जातं तो संघ. आणि करताना 2 संघ सातत्याने भरपूर चर्चेत आहेत वांगणीतील. एक म्हणजे आदर्श वांगणी हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल आजच्याच दिवसामध्ये आणि एसपीएल वांगणी हे दोन्ही संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 एक धावा आता मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचं काम दोन्ही बॅटर करतात. जय आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उभे बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. ऑन साईडला फिल्डर आहे. चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इंटू दी बास्केट आणि धक्का क्रमांक दुसरा लागत असताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. संदेश याला धक्का क्रमांक दुसरा लागलाय टीम जांभिवली बी संघात. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. दर्शन नॅट नंबर 4 वरती. चला थोडंसं स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. टायमर ऑन आहे. हे देखील विसरून चालू नका. कारण की आज भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. बॉल तयार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दर्शन. पहिला बॉल लॉफ्टे स्ट्रोक. त्याच दिशेने पुनश्च एकदा फिल्डर आहेत आणि आता जागेवरतीच कॅच आली आहे. अगदी मी तर म्हणेन यावेळेस फिल्डर होते त्याच दिशेने फटका खेळलाय. आधीच्या बॉलवरती देखील त्याच दिशेने फटके वरती आउट झाला होता बॅटर आणि तेच रिप्ले ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळाले की काय. परतावं लागेल. ज्या पावलाने आले होते त्याच पावलाने पुन्हा एकदा मागे परततोय. दर्शन बॅक टू टकआउट आणि न्यू बॅटर मैदानासमोर बंटी येतात. इनट नंबर 5 वरती नवीन फलंदाज नक्कीच पाहायला मिळतील. मिडल ऑर्डर बॅटिंग लाईनअपला आता मात्र सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 विकेट गेल्यात. षटक क्रमांक दुसरा उमेद या नावाने हा संघ नक्कीच ओळखला जातो. एक चांगला खेळाडू अष्टपैलू खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि या गेले कित्येक वर्ष फार चांगली कामगिरी या संपूर्ण संघासाठी केली आहे. जेव्हा जेव्हा हा संघ खेळतो तेव्हा तेव्हा उमेद हे नाव मात्र नक्कीच आपल्याला चर्चेत पाहायला मिळतं. पुढचा बॉल हो यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस चुकीचा थ्रो. अगदी देखील एक छोटासा खेळाडू आहे मैदानावरती टीम एसपीएल वांगणी संघाचा. पाहू शकतात ऑन स्क्रीन देखील. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन ए बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक दुसरं जरूर कंप्लीट झालं आणि 16 धावा धावफलकावरती आहेत. चला ड्रिंक्स ट्रॉली आतमध्ये पोहोचते कारण की बॅट्समनला पाहण्याची आवश्यकता आहे.
चला पाणी पोहोचवा मैदानाच्या आतमध्ये. बोर्ड नंबर 3 दुर्गेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला बंटी, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जय. जयचा जर विचार केला आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. ओपनिंगसाठी आला होता आतापर्यंत टिकून आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड डंडी उखाड़ दी है भाई पहली गेंद में. विकेट का बटन मिलता हुआ यहाँ पे और विकेट नंबर 4 फिर से एक बार जाना पड़ेगा बंटी को मैदान के बाहर और एक झटका लगता हुआ टीम जाम्बिवली टीम को. न्यू बॅटर इन ॲट नंबर 6 वरती आकाश आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे आकाशला इथून पुढे. आकाश आणि जय ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. 51 धावा करताना ज्या पाठलाग करायचा होता आतापर्यंत धावफलक आपण पाहतोय 16 धावसंख्येवरती अडखळलाय आणि येणारे 21 रन आपण पाहायला येणारे 17 बॉल आणि 35 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 35 रन्स टू विन फ्रॉम 17 बॉल. 17 धावांची तर आता 17 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 35 धावा अजूनही उर्वरित बनवायचा आहे. काय घडेल या मॅचमध्ये पाहणं गरजेचं राहील. दोन्ही टीमसाठी आपण पाहतोय मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. जिंकणं फार गरजेचं आहे. बॉल तयार. यावेळेस देखील ब्लॉक होलचा बॉल टाकण्यात आला ऑन साईडला अलॉंग विथ द कार्पेट. फटका सजवला आहे आणि तिथे फिल्डिंग आय थिंक 4 धावा मिळतात. फिल्डिंगचा प्रयत्न नक्कीच झाला. विष्णू शिंदे सर सांगत असताना यस इट इज अ 4 रन्स आणि या चौकाराच्या मदतीने संजीवने देण्याचं काम केलं. स्कोर काढला आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या धावसंख्येवरती 20 ऑन ए बोर्ड आणि आता येणारे 16 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 31 रन्स टू विन फ्रॉम 16 बॉल. हे इक्वेशन हे समीकरण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळत आहे. बॉल क्रॉस द लाईन आपण पाहतो. गुल्डेनला बॉल टाकण्यात आला. आडवा बॅटने पॅरल स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 21. शुभसंख्या 21 ऑन ए बोर्ड. येणारे 15 बॉल आणि 30 धाव्यांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक बॉलवरती 2 धावा बनवायच्या. त्या अनुषंगाने खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. त्यावेळेस पाहावं लागेल इथे वाईट बॉल आला. अतिरिक्त धाव मिळेल. चेंज द गेम. जांभेली बी हा संघ खेळतोय
आणि इथून पुढे कशा प्रकारचे कामगिरी करतात पाहणं गरजेचं आहे. समोर देखील एसपीएल वांगणी हा खेळतोय, एक दिग्गज संघ. चला स्क्रीनचा अगदी स्ट्रेटला थोडंसं साईडला व्हा, विनंती असेल. समोर कोणी थांबू नका. त्याला स्ट्रेट कोणी थांबू नका प्लीज, विनंती असेल. त्यांच्या एकदम स्ट्रेट. थोडंसा बॉल लो फुल टॉस बॉल आणि इथे आपण पाहतोय नोचा कॉल देखील आलेला आहे. म्हणजे नो +4 टोटल 5 धावा मिळतात. हाताचा पंजा आलाय आणि या 5 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 27-27 ऑन ए बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल तुम्हाला फ्री हिट पाहायला मिळणार आहे. संधी असेल यावेळी जयकडे मोठा प्रहार करण्याची. थोडेसे नाराज नक्कीच असेल संपूर्ण एसपीएल आणि वांगणी संघ, कारण की आतापर्यंत असं वाटत होतं कमबॅक करेल इथून पुढे, परंतु आता थोडंसं चेंजेस पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अडचणीत निर्माण हा संघ पाहायला मिळतोय. फ्रीडचा बॉल, उघडा डोळे पहा नीट, कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट आणि या फ्री हिटमध्ये कशा प्रकारचा हिट पाहायला मिळतोय पाहणं गरजेचं राहील. स्ट्राईक एंडला जय, त्याच्या बॅटमधून धावा बनल्यात. फ्रीडचा बॉल राईट एम ऑफ द विकेट. स्ट्राईक एंडला जय. हो, फ्रीडचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, हाफ ट्रॅकर बॉल होता. त्याला टोल करण्याचा प्रयत्न होता, पुल करायचा होता, परंतु सक्सेसफुल ठरले जरूर या बॉलवरती. एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 28-28. येणारे अजूनही 14 बॉल शिल्लक आहेत आणि 23 धाव्यांची गरज आहे. 23 रन्स टू विन फ्रॉम 14 बॉल. काय घडेल या मॅचमध्ये, कमबॅक होईल का इथून पुढे टीम वागणी संघाचं? क्रिकेट आहे, काही घडू शकतं, काही होऊ शकतं. यावेळेस गुडलेनचा बॉल, बाटीवरती आलेला बॉल पाहायला मिळतोय आणि गेंद आई स्लॉट में उसको पार्क किया, पार्किंग प्लॉट में मिलती हुई 6 रन, सिक्सर. यहाँ पे फील्डर भी था और उसके मस्तक पे दस्तक देते हुए ये 6 रन देख सकते हैं यहाँ पे. और बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हुए आकाश नावाप्रमाणे कामगिरी मात्र जरूर केली. आकाश दाखवलंय गोलंदाजाला. 34 धावा धावफलकावरती आहेत. येणारे अजूनही आपण पाहिलं तर 13 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. छोटासा युवा खेळाडू देखील सराव चालू आहे. पुढच्या कालावधीमध्ये हे नाव देखील तुम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. यावेळी स्लॉफ केलंय, पुल केलंय, पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे आणि बॉलला केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल, क्या बात है. सेकंड इन ए रो खीच के मारा है भाई. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. इथून पुढे अगदी टॉप गिअरवरती बॅटिंग करतायत. का नाव चेंज द गेम, जांभिवली बी हेच नाव दिलंय. याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये केलंय आणि कारण की सातत्याने चेंज करणारा एक गेम म्हणजे हा संघ ओळखला जातो. आता येणारे 12 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. मॅच होती कुठे आणि ती नेऊन ठेवली कुठे, हे आता प्रश्नचिन्ह निर्माण नक्कीच झालंय. येणारे आता 12 बॉल आणि 11 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. 11 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रोहित. रोहित यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती आहे. बोर्ड नंबर 4, षटक क्रमांक 4. लॉंग ऑफला फिल्डर आहे डीपमध्ये, जुनेद होते तिथे आणि एक सिंगल मिल, सिंगलच्या मदतीने स्ट्राईक नक्कीच रोटेट होईल. आता येणारे 11 बॉल आणि 10 धाव्यांची गरज आहे या मॅचमध्ये. फुल टॉस बॉल आणि त्याला दाखवलंय तारामंडल. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि बॉलला केलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. अजून एक षटकार पाहायला मिळतोय. मॅच होती कुठे आणि नेऊन ठेवली कुठे. आता अजूनही फक्त 4 धाव्याची गरज मैदानाच्या आतमध्ये.
विजयाच्या उंबरठ्यावरती मी तर म्हणेन आता संघ आहे चेंज द गेम जांभेली बी संघ. ऑन साईडला आपण पाहतोय इथे फटका सजवलाय. मिड विकेटला फिल्डर, एक सिंगल स्ट्राईक रोटेट आता जय मैदानाचा आतमध्ये. परंतु खरंच कौतुक करावं लागेल जयचं, कारण की फार चांगला खेळ एका बाजूने पूर्णपणे आपल्या बॅटिंगला सामावून ठेवलं आणि शेवटपर्यंत या मैदानाचा आतमध्ये आपल्या टीमसाठी लढला. आणि तदनंतर काय बॅटिंग केली आकाशने तिथून पुढे. आणि आता जयच्या बॅटमधून देखील एक सेर तो दुसरा सव्वा सेर आणि मॅच इथे फिनिश केली आहे. सामना जिंकलाय टीम चेंज द गेम जांभिवली बी. अर्थातच वैभव पवार अँड टीम कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम SP11 वांगणी. चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय, परंतु काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मिडल ऑर्डर बॅटिंग लाईनअपला आकाश आले, त्याच्या बॅटमधून वैयक्तिक आपण जर विचार केला 23 धावांची खेळी विस्फोटक त्यांनी केली आहे. आणि या मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच ठरलाय आकाश. चला आकाश, आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी नक्कीच एक छोटासा खेळाडू देखील मैदानात आतमध्ये पाहायला मिळतो जरूर. सराव चालू आहे. फ्युचर रायझिंग स्टार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. विशू गावातील एक छोटासा चिमुकला महेशजी गावट यांचे चिरंजीव आहेत. मंथन मंथन तिथे आहेत. क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. आणि मथुर फॅन्स क्लब, मथुरचा एकदम साता वर्ग आहे. चला मॅन ऑफ द मॅच आपण देतोय जरूर आकाशला. मी विनंती करेन वैभव आपण या. वैभवजी काकरे यांच्या सुभाषचे आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब.